नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेवी साईज म्हणजे 40-42 साईजमध्ये मुंड्याला परफेक्ट आकार कसे द्यायचे आणि मुंडा म्हणजे मुंड्याची जी उंची आहे ती किती घ्यायची हे पाहायचं आहे, जेणेकरून पहा तुम्हाला मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। तर या इथे मी फक्त तुम्हाला बॅक पार्टमध्ये मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सांगणार आहे। म्हणजे यामध्ये फ्रंट मुंडासुद्धा मी ड्रॉ करून दाखवणार आहे आणि मुंड्यामध्ये तुमच्या घोळ किंवा ज्या रिंकल्स येत असतील ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया। तर हेवी साईज आहे, हेवी साईजमध्ये पहा 14-15 पर्यंत उंची असते। तर मी या इथे 14 इंच उंची घेणार आहे, त्यामध्ये आपण कायम 1 इंच मिक्स करत असतो। तर या इथे मी 15 इंचावरती याप्रमाणे मार्किंग करून घेते। पहा इथे मी अजून एकदा 15 इंचावरती मार्किंग करून घेते, म्हणजे जसं आपण नेहमीप्रमाणे बॅक पार्ट कटिंग करतो त्याप्रमाणे या इथे सर्व करायचं आहे। तर 40 मध्ये किंवा 42 मध्ये आपण डीप नेक असतो तेव्हा 5.5 इंच शोल्डर घेतो। जर या इथे तुमचा बांधा खूपच मोठा असेल, म्हणजे शोल्डर जे आहेत, खांदे जे आहेत ब्रॉड असतील, तर काय करायचं आहे, इथे 6 इंचापर्यंत शोल्डर तुम्ही घ्यायचे आहेत। तर इथे मी दोन्ही साईज मिळून या इथे मी तुम्हाला 5.5 इंच सांगितलं। आता पहा मुंड्याची उंची तुम्ही 6.25 इंच घ्या। आता 6.25 घेतल्यानंतर आपण इथे ही एक उभी लाईन ओढून घेऊया। पहा ही झाली मुंड्याची लाईन। आता या पॉईंटवरून अजून एक आपण सरळ लाईन ओढून घेऊया। आता या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे, 40 मार्किंग करून घेऊ आपण। या इथे 10 इंच 40 छातीचा झाला चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मारली। कंबर घेते मी 32, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घ्यायचं। तर 32चा चौथा भाग होतो 8 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9 इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे पहा 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलं। आता इथले जे काही आकार आहेत ते मी तुम्हाला डीप गळ्यानुसार सांगणार आहे। पहा इथे तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता। जर 40-42 साईज असेल तर तुम्ही या इथे 2.5 इंचापर्यंत घ्या। तरी पण जर शोल्डर पडत असतील असं वाटतं तुम्हाला, तर या इथे 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे। या इथे गळा 10, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मी मिक्स केलं। आता इथे मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3 इंचापर्यंत घ्यायचं आहे। याच्या पुढे जर तुम्ही खूप ब्रॉड केला गळा तर मात्र तुम्हाला गळ्याची रुंदी पण कमी करायची आहे आणि शोल्डर पण थोडेसे कमी करून घ्यायचे आहेत। पहा हे मी गळ्याचं ड्रॉइंग केलं। आता इथे मुंड्याला आकार कसा द्यायचा परफेक्ट, तर पहा 1.25 इंच हा मागचा मुंडा झाला आणि 1.25 इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे। आता हा जो मुंडा आहे, जी उंची आहे, ते असं आपल्याला उंचीचा मध्य करायचा आहे। मध्य केला मी या इथे जवळपास तुम्ही 1.25 इंचापर्यंत आतमध्ये यायचं आहे। तर 40च्या पुढे तुम्ही 1 ते 1.25 इंच असं आतमध्ये यायचं, जेणेकरून आपल्याला मुंड्याला आकार व्यवस्थित देता येतील। इथे मी अर्धा इंच घेतलं। आता या इथे पहा मुंड्याला आकार एकदम परफेक्ट कसा द्यायचा। इथे माझा उद्देश आहे फक्त तुमचा मुंड्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि जसा परफेक्ट कसा आपल्याला परफेक्ट मुंडा जो आहे, आर्महोल जो आहे तो ड्रॉ करता येईल। आता हा जो मध्य आहे, तर पहा डायरेक्ट असं करत जायचं नाही, आकार द्यायचा। इथे पहा हा जो पॉईंट आहे, इथून मी स्ट्रेट अर्धा इंच तरी आले आणि परत इथून मी आकार द्यायला स्टार्ट केलं। ह्या 1.25 इंचाच्या पॉईंटवरती आणलं। परत हा पॉईंट आहे, हा या इथे मी 1.25 इंच घेतलेला आहे इथे। तर या पॉईंटवरती नेहून मी जोडलं या पद्धतीने। इथे तुम्हाला दिसतच असेल हा 1.25 इंचाचा पॉईंट आहे। तर तुम्ही या इथे हा मुंड्याचा जो आकार आहे पहा एकदम छान आलेला दिसत आहे। तर तुम्हीही या पद्धतीने आकार द्या। आता या 1.25 इंचाच्या पॉईंटवरती नेहून जोडल्यानंतर हा पॉईंट जो आहे तो आपल्याला आहे असा या पॉईंटला नेहून जोडायचा। तर याने काय होतं पहा, मुंड्याचा आकार आहे तो कुठेही असा बिघडलेला दिसत नाही आणि छान असा आकार येतो। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। तर मी मुंडा मोजते पहा। तर इथे शिलाई मार्जिन आपण म्हणजे बाही जोडतो, तर हे इथं शिलाई येते आपली या इथे पहा। तर इथून आपण मुंडा मोजायला स्टार्ट करायचा आहे।
तर 9.5 इंच या इथे आपला मुंडा येत आहे. तर 6.25 आपण मुंड्याची उंची घेतली तर मुंडा घेर आपला आलेला आहे 9.5. तर तुमचा मुंडा घेर या इथे 9 इंच असेल तर तुम्ही 6 इंच मुंडा घ्यायचा आहे उंचीला. जर 8.5 इंच या इथे मुंडा असेल तुमचा तर तुम्ही 5.25 पर्यंत या इथे मुंड्याची उंची घेतली तरी चालेल, हे लक्षात घ्या. आणि जर याच्यापेक्षा, आता हा मुंडा 9.5 आहे, कधी कधी 10, 10.15 सुद्धा मुंडा असू शकतो. मुंडा म्हणजे हा घेर मी तुम्हाला सांगते, हे लक्षात घ्या, इथंपर्यंत या फिटिंगच्या लाईनपर्यंत आणि हे शिलाई मार्जिन सोडून. तर 10.15 इंचापर्यंत जेव्हा तुमचा मुंडा घेर असतो त्यावेळेस तुम्ही 6.5 मुंड्याची उंची घ्यायची आहे. तर हे मी तुम्हाला जे काही पॉईंट सांगितले ते तुम्हाला लक्षात आलेच असतील. पण पहा, काही मैत्रिणींना मी एवढे मुंड्याचे आकाराचे व्हिडिओ टाकलेले आहेत तरीही मुंड्यामध्ये काही मैत्रिणींना प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे लूज होत आहे, टाईट होत आहे. तर तुम्ही पहा, असे मुंड्या घेरानुसार हा मुंडा घेर जो आहे आपला या इथे हा मुंडा, परत हा मुंडा घेर जो आहे या मुंडा घेरानुसार जर तुम्ही कटिंग केलं नाही तर तुमचं एकतर टाईट होईल, जास्त घेतलं तर लूज होईल. तर आता तुम्हाला पहा, इथे 9 इंच जर मुंडा घेर हवा असेल आणि तुम्ही 6.5 इंच या इथे मुंड्याची उंची घेतली आणि तुम्हाला मुंडा घेर 9 इंचच हवा आहे तर काय होईल, मुंडा घेर जो आहे तो जास्त होईल, लूज होईल मुंडा. परत मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार, फुगा येणार, घोळ येणार, तर हे प्रॉब्लेम होणार. आणि जर तुमचा मुंडा 10 इंच असेल, मुंडा घेर मी सांगत आहे 10 इंच असेल आणि तुम्ही मुंड्याची उंची जर 6 इंच घेतली तरी सुद्धा टाईट होणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजचा जो मुंडा आहे, मुंडा असा पूर्ण ब्लाऊज आपण मोजतो मुंड्याचा घेर, तर तो आपल्याला मोजायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला या इथे मार्किंग करायचं आहे. तर अंदाजे आपल्याला समजतं. आता या इथे 9.5 इंच आपला मुंडा घेर आलेला आहे तर आपण 9.25 इंचापर्यंत मुंड्याची उंची टाकून या इथे मुंड्याचा जो घेर आहे तो बरोबर येतोय का पाहायचा आहे. जर काही कमी जास्त होत असेल तर ते तुम्ही पेपर कटिंग करता वेळेस करायचं. आता हे तुम्हाला सर्व समजलेच असेल, डाऊट क्लिअर झालेच असतील. आणि हा पॉईंट खाली घेतल्यामुळे काय होतं, इथं जो मुंड्याला फुगा येतो पहा, इथेच फिटिंग केल्यानंतर इथे जवळच असा फुगा येतो, जवळपास एवढ्या अंतरावरती, तर तो येत नाही. त्यासाठी आपल्याला हे इथं असं खाली जाऊन मुंडा कट करायचा असतो. तर आता आतला मुंडा मी शक्यतो पहा हा पॉईंट घेत नाही इथला, पण ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांच्यासाठी मी सांगते. पहा, हा 1.25 इंच आहे तर मी डायरेक्ट असाच आकार देते. पण ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनी काय करायचं आहे, हा मध्ये आहे इथे 1/2 इंचच यायचं आहे, अर्धा इंच आतमध्ये यायचं नाही, नाहीतर पहा खेचल्यासारखा ब्लाऊज होईल. मग परत पहा इथे खेचल्यासारखं होतं, असा तुम्हाला परत तो प्रॉब्लेम तयार होईल. इथून असं हा ब्लाऊज जो आहे तो असा ओढल्यासारखा होतो पहा इकडे मुंड्याकडे, तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पहा फक्त 1/2 इंच इथं हा पॉईंट घ्यायचा. आता हा मध्ये आहे, इथूनच मी सरळ स्ट्रेट आले पहा, इथेही मी अर्धा ते 1/2 इंच असं स्ट्रेट आले. स्ट्रेट आल्यानंतर इथून मी हा फक्त मुंडा आहे तो पुढचा या पद्धतीने ड्रॉ केला. तर पहा, हेवी साईजमध्ये हे मी तुम्हाला सर्व सोल्युशन सांगितलेलं आहे. तुम्ही हे छोट्या साईजमध्ये सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण मोठ्या साईजमध्ये जवळपास तुम्ही 6.25 आणि 6, 5.25 तुम्ही 38मध्ये घ्या, पण शक्यतो 40मध्ये 6.25 इंच, 6.5 इंच तुम्ही 40 आणि 42मध्ये मुंडा घ्यायचा आहे. आता अजून एक मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही या इथे टक्स देता, आता मी या इथे 4.5 इंचावरती टक्स घेतला, उंची ही पहा मी मुंड्याची 4.5 इंच घेतली, तर इथे तुम्ही अर्धा इंच आपण टक्ससाठी घेतो ते घेतलं. इथे तर काय करायचं आहे, इथे थोडं वरती अर्धा इंच जाऊन आपल्याला हे कट करून असं काढायचं आहे, जेणेकरून काय होतं, इथले हे कट करून निघाल्यामुळे इथे फुगा येत नाही आणि इथलं कट झाल्यामुळे टक्स दिल्यानंतर जो भाग आहे तो तिरका होतो, तो तिरका होत नाही आणि स्ट्रेट राहतो.
तर आता इथे पहा, हा टक्स दिल्यानंतर असा हा स्ट्रेट भाग झाला, हा असा स्ट्रेट झाला. जर हा कट केला नाही तर पहा थोडंसं हा जो भाग आहे तो असा तिरका दिसत आहे. तर हे होऊ नये म्हणून इथं आपण या पद्धतीने कट करायचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल, डी नेकमध्ये आपण या पद्धतीने बदल करायचे आहेत, चेंजेस करायचे आहेत. तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करा, त्यानुसार मी पेपर पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढ्या जास्तीत जास्त मला कमेंट येतील तेवढ्या मी लवकरात लवकर पेपर पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.